आणि यानंतर आता पाहणार आहोत बातमी 36 जिल्ह्यांची। दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजप नेत्यांची सागर बंगल्यावर बैठक पार पडली आहे। मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि पियुष गोयल या बैठकीमध्ये उपस्थित होते। तर दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी शिवसेना आणि भाजप दोघेही आग्रही असल्याने ही जागा कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीसंदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। तर या बैठकीमध्ये निवडणुकीच्या प्रचाराबाबत रणनीती ठरवण्यात येणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर आहेत। तर रावेरचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी पवार जाहीर सभा घेणार आहेत। लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुप्रिया सुळे प्रचारासाठी आता ऍक्टिव्ह झाल्यात। खासदार सुप्रिया सुळे आज बारामती मतदारसंघाचा ते दौरा करणार आहेत आणि त्या नागरिकांच्या गाठीभेटी सुद्धा घेऊन त्यांच्याशी संवाद साधतील। पहिल्या टप्प्यामधील मतदानानंतर नितीन गडकरी पुन्हा आता प्रचाराच्या रिंगणात उतरलेत। रामदास तळस यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी सभा घेणार आहेत। वर्ध्यामधील सेलू इथं सभेचं आयोजन करण्यात आले। महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजपचे दिग्गज नेते प्रचाराच्या रिंगणात उतरलेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। यावेळेस त्यांची बुलढाण्यामध्ये जाहीर सभा होणार आहे। तर प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवडच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी देहू रोड कात्रज ब्राह्मणवळण या रस्त्यावर देहू रोड ते बालेवाडी उड्डाणपूल उभारणार असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे आणि त्यासाठी आता 6,600 कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी मिळाल्याचं सुद्धा बारणे म्हणाले। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। 2.5 वर्षात दोनदा मंत्रालयात जाणारा मुख्यमंत्री पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहतोय। शरद पवारांमुळे चुकून मुख्यमंत्री झालेत अशी घणाघाती टीका राणेंनी केली आहे। सुनील तटकरे यांनी रामदास कदमांना कोपरखळी लगावली आहे। माझ्या विरोधामध्ये माझ्याच नावाचे 4 उमेदवार उभे करत रामदास कदमांनी माझा पराभव केला होता। मात्र रामदास कदम शब्दाचा पक्का माणूस आहे आणि त्यांनी आता मला निवडून आणण्याचा शब्द दिलाय, त्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे असंही ते म्हणाले। केंद्रामध्ये 2 वेळा मंत्री 6 वेळा खासदार राहिलेल्या विकासाच्या नावावर मतं मागावी, मात्र समाजाच्या नावावर मतं मागण्याची वेळ त्यांच्यावर काय येतेय असं म्हणत योगेश कदम यांनी अनंत गीतेंवर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय आणि ज्या उद्धव ठाकरेंनी पालघरचं साधू संतांचं हत्याकांड पाहिलं तेव्हा ते शांत राहिले, ज्यांनी कोविड काळात 100 कोटीचा भ्रष्टाचार केला ते काय देवेंद्र फडणवीसांबाबत अपशब्द वापरतायत, महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही असं देखील बावनकुळे म्हणाले। बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करत त्यांना टोला लगावला। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये असल्यामुळे ते अतिशय निराश आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालाय। त्यांना महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट मनोर रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचं सुद्धा यावेळेस म्हणाले। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष एनआयए कोर्टानं साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला अखेरची संधी दिली आहे। 25 एप्रिलपर्यंत कोर्टात हजर व्हा, अन्यथा नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात येईल असं देखील आदेश कोर्टानं दिलेले आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतर सुद्धा भंडारा गोंदिया लोकसभा संघातील तब्बल 6,02,232 मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली। त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत मतदार उदासीन असल्याचं दिसून आलं। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकांनंतर आता ईव्हीएम मशीन कृषी इमारतीच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तब्बल 90 जवान 4 जूनपर्यंत तैनात करण्यात आले। माओवाद्यांच्या हल्ल्याच्या दृष्टिकोनातून ही खबरदारी घेण्यात आली आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर छाननी केल्यानंतर 37 पैकी 2 उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आलेत। उमेदवारी अर्ज 22 एप्रिलपर्यंत मागे घेता येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी दिली आहे। मुंबई महापालिकेचे कामगार निवडणुकीशी संबंधित कामामध्ये गुंतल्यामुळे त्याचा थेट परिणाम नागरी सुविधांवर होतोय। घनकचरा व्यवस्थापन खात्यातील 5,000 कर्मचारी 2 दिवसांपासून निवडणुकीच्या कामात रुजू झाल्यामुळे कचरा संकलनासाठी मनुष्यबळ कमी पडते।
पनवेल तालुक्यामध्ये कमाल तापमानाचा पारा 40 अंशापर्यंत पोहोचला। त्यामुळे आता आरोग्य विभागाने 5 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष सुरू केलेत। 24 उपकेंद्रांवर जनजागृती करण्यात येणार। मुंबईकरांना आता पाणी पुरवणाऱ्या जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय। आजच्या घडीला या धरणांमध्ये केवळ 22.61% पाणीसाठा शिल्लक आहे। या पार्श्वभूमीवर आता पाणी कपात लागू करणं आवश्यक असताना मुंबई महापालिका चालढकल करते। देशामध्ये 15 राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे। यूपी, महाराष्ट्र, बंगालमध्ये भीषण स्थिती असून वाढत्या उन्हामुळे जलसंकटाचा धोका निर्माण झालाय। मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून उन्हाचे चटके आणि उष्मा काहीसा कमी झालाय। तसंच 40च्या आसपास असलेलं तापमान आता थेट 34 अंशावर आलंय। त्यामुळे मुंबईकरांना कडक उन्हापासून दिलासा मिळालाय। नवी मुंबईमधील एपीएमसी फळ बाजारामध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। दिवसाला जवळपास 1 लाखांहून अधिक पेट्यांची आवक होतीये। त्यामुळे आता पूर्वी 300 ते 1200 रुपये डझननं विकला जाणारा आंबा 200 ते 700 रुपये डझननं विकला जातो। कलिंगडची आवक घटली, त्यामुळे दर 3 ते 4 रुपयांनी वाढलेत। कलिंगडला बाजारात 15 रुपये किलोनं भाव होता, त्याचीच किंमत आता 18 रुपये किलो झाली। त्यामुळे आगामी काळात दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। यावेळेस मुरुम शिवारात वीज कोसळून 8 शेळ्या दगावल्या, तर एक शेतकरी गंभीर जखमी झालाय। राज ठाकरेंच्या भेटीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे। मंडणगड इथं झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला मनसे पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली। त्यामुळे पुढील काळात मनसे महायुतीचं काम करेल का असा प्रश्न उपस्थित होतो। करंजाडी चिपळूण दरम्यान मालमत्तेच्या दुरुस्तीसाठी कोकण रेल्वेवर 23 एप्रिलला मेगा ब्लॉक असणार आहे। दुपारी 1:10 पासून ते 3:40 मेगा ब्लॉक आहे आणि 3 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय। सोन्याच्या दरानं यापूर्वीच सगळे उच्चांक मोडीत काढलेत। सुवर्णनगरी जळगावात सोन्याचे दर प्रतितोळा 74,100 रुपये झाले आहेत आणि जीएसटीसह ते 76,300 रुपयांवर पोहोचलेत। तर चांदीला सुद्धा आता जळाई मिळाली आहे। चांदी प्रति किलो 85,500 रुपयांवर पोहोचली आहे। स्वच्छ मुंबई मोहिमेअंतर्गत 384 किलोमीटर लांबीचे रस्ते धुवून स्वच्छ करण्यात आलेत। एका दिवसात 150 टन डेब्रिज आणि 86 मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आलाय। 1331 कामगारांनी ही स्वच्छता मोहीम राबवली आहे। मुंबईतील झाडांवर करण्यात आलेली रोषणाई 7 दिवसात हटवावी असा लेखी आदेश महापालिका प्रशासनानं सर्व विभाग कार्यालयांना दिलेत। तसंच रोषणाई हटवण्यात येत नाही तोपर्यंत दिवे बंद ठेवावेत असेही आदेश देण्यात आले। बदलापूरकरांना लोड शेडिंगमधून अखेर मोठा दिलासा मिळणार आहे। 1 मे रोजी 50 एव्हीएम क्षमतेचा पहिला ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होणार आहे। तर बदलापूर, अंबरनाथ, कांसई आणि कात्रपमधील ग्राहकांची लोड शेडिंगमधून सुटका होणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कारचा भीषण अपघात झालाय। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट बॅरियरला धडकली आहे। यामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झालाय। मृत व्यक्ती मुंबई पोलीसमधील असल्याची माहिती समोर येते। उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये गॅस सिलेंडरनं भरलेल्या ट्रकला आग लागली। या आगीत सिलेंडरच्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय। तर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती मिळते। विराटच्या नारंगीतील एका औषध बनवण्याच्या कंपनीला भीषण आग लागली। सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीत सामान जळून खाक झाल्यानं मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे। तर या प्रसंगामुळेच फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला। पहाटे 3 वाजता खासगी बसला भीषण आग लागली। तर या घटनेमध्ये सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाही, मात्र बस जळून खाक झाली आहे। आणि या बातमीच्या बुलेटिनमध्ये